समोर बघा. आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक भाऊ सराफ यांच्या आज आपण या ठिकाणी क्रीडाचे सचिव सरप्रभू या महोत्सवाच्या बहिणाबाई महोत्सव हा गेल्या 10 वर्षापासून अतिशय यशस्वीरित्या चालू आहे आणि बऱ्याच वर्षापासून क्रेडाई हा बहिणाबाई महोत्सवच नव्हे तर भरारी फाउंडेशनच्या इतर उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत काम करत आहे. आणि सांगायचं झालं तर आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, ट्री प्लांटेशन असेल किंवा करोनामध्ये आम्ही एक CCD इथे सुरू केलं होतं संभाजीराजे नाट्यगृहात, जे पहिलं प्रायव्हेट CCD होतं. ते सुद्धा भरारी फाउंडेशनच्या यंग कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर बहिणाबाई महोत्सवात यावेळी थोडा वेगळेपणा आणावा आणि जळगावकरांना क्रेडाई ही जी संस्था आहे जी अतिशय पारदर्शक व्यवहार आणि महारेराला नोंदणीकृत प्रकल्प याच्यासाठी जाणली जाते, असे प्रकल्प एकाच छताखाली जळगावकरांना पाहायला मिळावेत या हेतूने आम्ही याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. भूमिपूजन झालं आहे. हा बहिणाबाई महोत्सव आमच्याकरता एक खूप मोठी पर्वणी घेऊन येतो आणि आता आम्हाला स्वयंपाकालाही सुट्टी राहणार आहे, कारण इथे इतके पदार्थ खायला मिळतात नवनवीन. तर आम्ही 3-4 दिवस इथल्या पदार्थांचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत. आणि सगळ्यांना सांगेल की बहिणाबाई महोत्सव म्हणजे इथे महिलांना व्यासपीठ मिळतं, उद्योग व्यवसायाला चालना मिळते, असा हा बहिणाबाई महोत्सव आहे. तर मी सगळ्यांना आव्हान करेल की तुम्ही ह्या 5 दिवसात सगळ्यांनी इथे आवर्जून भेट द्यावी. 23 तारखेला हळदी कुंकू आहे आमच्या महिलांकरता आणि छान कार्यक्रमाचं आयोजन पण केलेलं आहे त्या दिवशी महिलांकरता. तर आवर्जून सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी आनंद घ्यावा. फाउंडेशन असेल ते भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष जे दीपक दादा असतील, त्यांनी जो हा महोत्सव घेतलेला आहे गेल्या 10 वर्षापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बचत गटाचे स्टॉल असतील, माझ्या महिला असतील, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व स्टॉलला आणि स्टॉलवर असलेल्या सर्वांना आणि माझ्या जनतेला की येऊन आपण नक्की भेट द्या आणि ह्या महोत्सवाचा आनंद घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.